सोनेवाडी बुद्रुक येथे गुरुपौर्णिमेनिमित्त अध्यात्माची पर्वणी, विविध धार्मिक विधींनी उत्सव संपन्न. निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथील ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटिया श्री शाबरेश्वर महादेव देवस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच भाविकांनी देवस्थानात उपस्थित राहून गुरुदर्शन घेतले आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद प्राप्त केला. उत्सवानिमित्त ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटिया भक्त परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. दिवसभर देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. उत्सवात ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराजांच्या मूर्तीचे स्नान व अभिषेक, काकड आरती, ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा सामूहिक जप, गुरुचरित्र, अवतरणिका पठण तसेच नाथभक्त श्री सागर महाराज शिरसाट यांच्या अमृतमय वाणीतून सत्संगाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी गुरुसेवेचे महत्त्व, अध्यात्माचा मार्ग आणि संस्कार मूल्यांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावात संपन्न झाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाथभक्त श्री सागर महाराज शिरसाट यांच्या दर्शनासाठी व आशीर्वादासाठी असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गौरव केला. संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धार्मिक विधी, सत्संग आणि महाप्रसादामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा व गुरुसेवेची प्रेरणा लाभली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे. काय भावना आहे, काय सांगा? ओम शिव गोरक्ष सतनमो आदेश. दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र शिव गोरक्षनाथजी पर्णकुटिया श्री शाबरेश्वर महादेव देवस्थान सोनेवाडी बुद्रुक तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव भव्य दिव्य आयोजनात साजरा होत आहे. पहाटे भगवान शिव गोरक्षनाथांची स्नान आरती, काकडा आरती तसेच वार्षिक सालाबादप्रमाणे गुरुचरित्र, अवतरणिका पठण, सत्संग आणि भजन पूजन आयोजन केलं आहे. मुख्य म्हणजे गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा हा दिवा आहे. जसं आपण म्हणतो तिमिरातून तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना. श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. गुरु जर आपल्या जीवनात असलं तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे गुरु आपल्याला शिकवतात. तर आमच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने परंपरेनुसार दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव आम्ही या आपल्या आश्रम परिसरात साजरा करतो. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना, सर्व शिष्य परिवार, भक्त परिवार, सर्व नाथपंथी भक्त परिवार त्यांना एक सांगायचं आहे म्हणजे की आपण केलेला गुरु हा एक ज्ञानाचा दीपक आहे. जसं काही एका खोलीमध्ये अंधार असेल आणि आपण थोडासा उजेड केला तर तो अंधार काही क्षणात निघून जातो. तसे गुरु आपल्या जीवनात येतात आणि आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते काय होतं, ते दुःख दूर होतं. ते दुःख दूर झाल्यावरती मग आपल्या जीवनामध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आता हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांमध्ये आता कलियुग सुरू आहे. म्हणून कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपे. म्हणून गुरु आपल्याला गुरुपौर्णिमेला नाम देतात, नामधारक बनवतात आणि भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. भक्ती जर नवविध स्वरूपाची आहे, भजन आहे, पूजन आहे, स्मरण आहे, दास्य, आत्मसमर्पण आहे, कीर्तन आहे, तर त्याप्रमाणे आपण गुरुमाऊलींचं स्मरण करतो, त्यांनी दिलेल्या मंत्राचा आपण नामजप करतो. म्हणून गुरु सांगतात जे आपले इष्ट आहे, आपण काय म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. मग गुरु आपल्याला काय करतात, आपल्याला बोध करतात आणि ह्या कलियुगामध्ये नाम साधन करून आपण उद्धारून जायचे हा मार्ग गुरु आपल्याला शिकवतात. आजच्या तरुण पिढीने अध्यात्माकडे वळावे यासाठी आपण त्यांना काय मार्गदर्शन करा? मुख्य म्हणजे आता जर आपण म्हटलं तरुण पिढीने अध्यात्माकडे वळावे तर जनार्दन बाबा म्हणजे जनार्दन स्वामी सांगायचे का परमार्थ हा तरुणपणात आपण केला पाहिजे. आता पंढरपूरच्या वारीमध्ये आपण बघतो हजारोनं वारकरी, वयोवृद्ध वारकरी ते पण पंढरपुराकडे जातात, बरोबर आहे का? आणि आता सध्या तरुण सुद्धा परमार्थाकडे काय होत आहे, आता नाथपंथामध्ये जास्तीत जास्त तरुण परमार्थाकडे वळले. का? कारण की जसं आपण बघतो आता हे मॉडर्न युग आहे, सध्या आधुनिक युगामध्ये जसं आपण आधुनिक युगामध्ये परमार्थ सुद्धा आपल्याला महत्वाचा, परमार्थ म्हणजे तो आपल्या जीवनाचा अर्थ शिकवतो. मग संस्कृती परमार्थ शिकवतं काय? गुरुजनांचं पूजन आणि वंदन. म्हणजे आपण कितीही शिकलो तरी पण आपली जी भूमी आहे, जो ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, जे आपले आई वडील, गुरुजन, आपला देश, भारत माता यांच्याशी आपण काय प्रेम भाव ठेवला पाहिजे. आपल्या देशाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या धर्माविषयी
आपण काय आपला प्रेमभाव पाहिजे आणि धर्म रक्षणासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे. बरोबर आहे का? जसं आपण म्हणतो का आपल्याला कुटुंब सांभाळायचं आहे, बरोबर आहे का? तर ह्या कुटुंबामध्ये कुटुंबात सर्व एक परिवार असतो, संपूर्ण एक परिवार आहे. तर त्या परिवारामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. तर धर्म आपल्याला काय शिकवतो? मर्यादा शिकवतो. त्या मर्यादा आपण पाळायच्या. जसे की भगवान प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. त्या मर्यादा आपण अंगी बाळगायच्या आणि त्या मर्यादेत राहायचं आहे. म्हणजे नियमांचं उल्लंघन आता आपण बघा, नियमामध्ये बघा, उल्लंघन केलं तर काय होऊ शकतं? तुम्हाला त्रास आहे. तसं नियमामध्ये आपण राहायचंय तरुणांनी सुद्धा, बरं का? म्हणजे तुम्ही आधुनिक युगामध्ये राहा, पण तुम्ही परमार्थाची सांगड तुम्हाला ही खूप महत्वाची, बरं का? ज्ञानी यांचे गुरु ज्ञानराज म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांनी तरुण वयामध्येच सर्व जगाला उपदेश केला. पसाय दान मागितला, आता विश्वात्मके देवे, बघा. आणि सर्व संतांची भूमिका हीच आहे का संतांनी काय केलंय? भगवंताजवळ कसं जायचंय हे आपल्याला संतांनी शिकवलंय. संतांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. यारे यारे लहान थोर म्हणजे सर्वांना संतांनी काय घेतलंय? जवळ घेतलंय. कुणीही संतांनी कुठेही भेदभाव केला नाही. कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी अंगी बाळगला नाही. सर्वांना सामावून घेतलंय. तसं आपण कसं करायचंय? तरुणांनी आपले विचार कसे ठेवायचे? उच्च विचार ठेवायचे. आणि आपले विचार असे पाहिजे का त्या गोष्टींमुळे आपलीही प्रगती झाली पाहिजे आणि आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे आणि धर्माचंही रक्षण झालं पाहिजे. आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम आपण राबवतात, त्याबद्दल काय सांगाल? आता आश्रमाच्या माध्यमातून मुख्य म्हणजे दिंडी सोहळा असतो दरवर्षी, गुरुपौर्णिमा उत्सव, शिवगोरक्षनाथजी पर्णकुटिया, मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव आणि मुख्यत्व म्हणजे बाल संस्कार शिबिर आपण राबवतो. जप अनुष्ठान असतो आणि त्या संस्कार शिबिरामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासून तर 15वी पर्यंत वयोवृद्धांपर्यंत सर्व त्या अनुष्ठान परंपरेमध्ये येतात. आणि बाल संस्कार शिबिरमध्ये पण 1ली ते 5वी, 5वी ते 7वी 7-8 दिवस ते विद्यार्थी आश्रमातच थांबतात. मग त्यांना काकडा आरती, हनुमान चालिसा, आपल्या धर्माचं रक्षण संरक्षण याविषयी त्यांना ज्ञान दिलं जातं. कारण की आपण जर बघितलं, समजा एखादे वाळलेलं लाकूड आहे, बरोबर आहे का नाही? पण ते वाकणार कधी आहे? जेव्हा ते ओलं असतं तेव्हा. तर चिखलाचा गोळा आहे, त्याला आपल्याला आकार घालायचा आहे. तसे गुरु करतात. गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाय, बलहारी गुरु आपके जो गोविंद दिवला आहे. गुरु आणि देव आहे, पण भगवंत गुरुंनी देवाकडे नेलंय. आणि आपल्याला देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, हे ज्ञान या बालसंस्कार शिबिरातून आपण विद्यार्थ्यांना देतो. जाता जाता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या भाविकांना आपण काय संदेश द्याल? गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व भाविकांना एक संदेश असा का बघा, साष्ट संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज नेहमी सांगायचे, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. आणि आपण केलेला गुरु हा कधी सोडायचा नाही, बरोबर का नाही? श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा. म्हणून गुरुने दिलेला जो मंत्र आहे, जे नाम आहे, अखंड आपण ते नामचिंतन केलं पाहिजे. आपल्या संसारात सुख असो दुःख असो, गुरु आपल्याला त्या संकटात शक्ती देतात लढण्याची. म्हणून सर्वांनी दिलेलं नामावरती काय पाहिजे? एकनिष्ठता पाहिजे आणि आपण दिलेलं नाम अखंड चिंतन केलं पाहिजे.